माशान होते आणि नक्कीच पहिला चेंडू स्ट्राईक हँडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. नारायण आणि नारायणच्या बॅट मधून पहिला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती आगास दमदार चौकार आणि नक्कीच मूळ संघाला षटकार आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 2000 आणि प्रत्येकी 1000 चौकारांच्या हॅट्रिक साठी दिले जाईल. सन्मान्य जगदीश मांजरे यांच्याकडून कॅश प्राइज असेल आणि पहिला चेंडूवरती हा चौकार येतोय. दमदार चौकार येतोय. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर दोन्ही संघ काल देखील मोज संघाने गाजवला होता. आज मानिवलीपाडा संघाने आजचा दिवस गाजवला आणि आता मात्र सेमीफायनल क्रमांक 1 जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार ऑन द मार्क. हो मिस टायमिंग आहे परंतु इथे मात्र बॅटची लिडिंग घेऊन चेंडू फरार होतो फाईन लेगच्या दिशेनं. बॅक टू बॅक 2 इन अ रो सीमारेषा पार. आणखी एक दमदार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येतात. फलंदाज नारायण मगरच्या बॅट मधून फायनलचं तिकीट प्राप्त करायचं असेल तर इथे मात्र जोरदार कामगिरी सुरू आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. चांगला खेळ अशा दिवसामध्ये पाहायला मिळतोय. आक्रमण चढवलं जात आहे मधाच्या आतमध्ये फलंदाज आकाशच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. आकाश ऑन द मार्क. हो चांगला चेंडू पिच केला मधाच्या आतमध्ये. धावबाची संधी होती परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. चांगली गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल आकाशला देखील कारण की धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 9 धावा. हो अवे ऑफ द बॉडी चेंडू वेगानं या ठिकाणी मात्र हाताळला आणि दरम्यान इथे मात्र हा चेंडू येते डॉट. सुरुवात चांगली करून दिली नारायणने. स्वप्नमय सुरुवात एक फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय आणि त्या अनुषंगाने इथून मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकार तदनंतर मात्र सिंगल आणि हा डॉट बॉल मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. जो संघ जिंकेल तो संघ राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित स्वर्गीय श्रावणी स्मृती चषकाच्या मेगा फायनल मध्ये दाखल होईल. हो अडव्या बॅटने ऑनसाइडला खेळायचं होतं परंतु तदनंतर थोडीशी इच्छा व्यक्त केली की आपण हा कव्हरच्या दिशेनं चेंडू मारू शकतो परंतु हा चेंडू देखील येतोय बॅक टू बॅक दुसरा डॉट. विजयला चांगली कामगिरी करावी लागेल कारण की आतापर्यंत 3 षटकांची मॅच 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंच्या मॅच मध्ये जर आपण 2 चेंडू डॉट काढत असू तर नक्कीच थोडंसं बॅकफुटला संघ जाईल यात मात्र शंका नाहीये. भरपाई करावी लागेल या चेंडूंची. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आहेत आणि अंतिम एकाच चेंडूचा आता मात्र हा खेळ शिल्लक आहे. आकाशने देखील चांगली कामगिरी केली संपूर्ण अशा दिवसामध्ये. हो बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं. आणखी एक डॉट. सलगचे 3 चेंडू डॉट. इकॉनॉमिकल स्पेल. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते तदनंतर मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आफ्टर दी फर्स्ट ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा.
9 धाबा धावफलकावरती आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आदिला आपण पाहतोय. समोर स्ट्राईक एंडला बॅटर नारायण मगरला देखील आपण पाहायला मिळेल. ओ नारायणसाठी हा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा होता. अगदी यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि हा चेंडू देखील येतोय डॉट. कमबॅक केला जातोय मानिवलीपाडा संघाच्या माध्यमातून. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील नारायणला देखील, कारण की मानिवलीपाडा संघामध्ये देखील चांगली फटकेबाजी करणारे बॅटर्स आहेत. आकाशने देखील आज इकॉनॉमिकल कामगिरी केली आहे. हो पुनश्च इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि विजयने काय केलं हे लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे की पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचलेत की नाही. सर सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. नॉट आउट आहे, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट असेल आणि नॉट आउटच आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून टीव्ही अंपायरच्या माध्यमातून चेक केलं, कारण की पॉपिंग क्रीज मध्ये स्ट्राईक एंडला बॅटर नारायणने बॅट पोचवली होती. त्या अनुषंगाने इथे मात्र एक धाव लेग बायच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. चांगली गोलंदाजी आदित्य ते देखील करतोय या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा. हो विकेट करण्याचा प्रयत्न होता, हा चेंडू देखील पडल्यानंतर खाली राहतोय. चांगली गोलंदाजी आज मानिवलीपाडा संघ देखील इथे मात्र माघार घेण्यासाठी सज्ज नाहीये. ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे असं वाटलं होतं फ्लाइंग स्टार्ट नारायणने सुरू करून दिला, परंतु फायनल टच पर्यंत जाता आला नाहीये. विजयचा हा सलगचा चौथा डॉट चेंडू आपण पाहतोय. हो परफेक्टली यॉर्कर चेंडू होता, खोदून काढला आडव्या बॅटने ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, फेकी ॲक्युरेट आहे परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावा धावफलकावरती आणि 2 धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. हरीश गायकवाड यांचं देखील आगमन झालं. वेलकम. संघ हारल्यानंतर ते आलेत. जर आधी असते तर नक्कीच मनोबल वाढलं असतं गोडसई संघाचं, परंतु काही हरकत नाही. वेलकम. वाडवा बॅटने ऑन साइडला आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि तत्पूर्वी मिळेल ही एक धाव. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. धावफलकावरती अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. ओ परफेक्टली यॉर्कर पुन्हा एकदा, परंतु क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्लासिकल स्ट्रोक अजिंक्य रहाणे स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा येतोय दमदार चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 17. आपण ड्रिंक्स घेऊन जायचे 12th मान, लगेचच ड्रिंक्स घेऊन जा. आणि 17 धावा धावफलकावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल.
विजयीचा विचार करत आतापर्यंत 8 चेंडू खेळला आणि 8 मध्ये धाबा बनवला त्यांनी फक्त 4. हो, चांगली गोलंदाजी, स्विंग या मिस, डॉट बॉल. फक्त 18 धाबा धावफलकावरती जोडल्यात आणि या षटकातील आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नारायणला कमबॅक करून द्यावा लागेल, एक फायटिंग स्कोर क्रिएट करून द्यावा लागेल जे मसोबा मोस या संघाला. ओ फटका दमदारा, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, क्या बात आहे, गोल्डन विकेट या माशी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते आधी आणि आदित्य, इथे मात्र खमालीचा झेल टिपला. OUT फलंदाज नारायण होते बाद. बॅक टू द पवेलियन. हरीश दादा देखील आलेत. मी आधी देखील म्हटलं होतं की मॅच संपल्या देखील अंतर आले, थोडेसे उशीर आले. लगेचच या क्रीडांगणावरती आपण स्पर्धा देखील पाहणार आहोत ब्रदर्स ग्रुपच्या वतीनं. आणि नक्कीच 3 संघ अजूनही शिल्लक आहेत. जर ज्या संघांना प्रवेश निश्चित करायचा असेल त्यांनी लगेचच अनिकेत धुमाळ यांच्याशी संपर्क करा. शेवटचे 3 संघ शिल्लक आहेत या क्रीडांगणावरती. लगेचच आपण 20, 21, 22 आणि 23 या कालावधीमध्ये भव्य स्पर्धा पाहणार आहोत. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ट्रॉफी. आणि जे कोणी नक्कीच इच्छुक संघ असेल त्यांनी अनिकेत धुमाळ यांच्याशी संपर्क करा. ओ फुल टॉस चेंडू आहे, त्याच्यावरती दमदार फटका आणि इथे मात्र झाले चुकी. चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. हा षटकार गेला आणि हा नशिबाचा षटकार मी तर म्हणेन. 24 धाबा धावफलकावरती. हो, चांगली गोलंदाजी राहिल्या. पंचांचा वाईटचा इशारा, ऑफस्टिक सोडली होती आणि धावसंख्या धावफलकावरती 25, 25 धावा. करण थोडेसे नाराज आहेत कारण की 13 धाबा बनवता आला नाही. पहिला चेंडू होती करण, फटका मारणं गरजेचं होतं परंतु काही हरकत नाही. आता मात्र 25 धाबा धावफलकावरती. ओ परफेक्टली यॉर्कर चेंडू होता, खोदून काढलाय. देवेंद्र येतात डाऊन द बॉल. 18 नंबरची जर्सी विराट कोहली आणि इथे मात्र OUT फलंदाज होते बा. धावबाच्या स्वरूपाने माघारी परतावं लागेल. फलंदाज विजय चौधरी. बॅक टू द पवेलियन. आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये 26. जिंकण्यासाठी 27 धावेंची आवश्यकता असेल. मानवली पाळा या संघाला या स्पर्धेचं मेगा फायनलचं तिकीट जर पटकवायचं असेल तर इथे मात्र दोन्ही संघांना जीवाच्या आकांताने खेळ साकारावा लागेल. जर षटकार नसता तर समीकरण वेगळं असतं परंतु अजूनही 18 मध्ये बनवायच्या 27. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला जिंकण्यासाठी धावा वाढवायच्या 27-27. यस मार्शला होते सुरुवात. दोन्ही संघाने देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता मात्र 27 धावेची आवश्यकता. ओ आधीसाठी पहिला चेंडू, झेलची संधी होती, थोडस लेझी राहिले, बॅटर ला संधी दिली, झेल झाला असता परंतु पाहत राहिले होते विजय. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे 2 धावा. करण गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. शाकिलला आधी आणि त्याच्या सोबतीनं आकाशला आपण पाहतोय. आकाश इथे मात्र सज्ज आहे आणि त्या अनुषंगाने चांगली कामगिरी आज पाहायला मिळाली. दोन्ही संघांना इकॉनॉमिकल स्पीड हाताळावा लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली होती आधी आणि भूपेश, तशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल करणला देखील. हो करणचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांनी वाईट घोषित केला. चला वाईट साठी इथे रिव्ह्यू नाही आहे. वेस्ट ऑफ हाइट्स बीमर साठी आणि रनआउट साठी फक्त इथे रिव्ह्यू असेल. दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू फक्त बीमर आणि वाईट साठी असेल, सॉरी रनआउट साठी असेल. वाईडला कुठलाही रिव्ह्यू नसेल, या गोष्टीची नोंद घ्या. 24 धावा अजूनही वाढवायच्या. 17 धावा 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओ फटका दमदारा क्लासिकल स्ट्रोक, KL राहुल स्टाईल चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, दमदार चौकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला, इम्प्रोवाइज स्ट्रोक. अशा फटके ज्या वेळेस ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू खेळतात नक्की डोळ्याचं पारणं फेडणारी फटकेबाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. 27चं लक्ष होतं, आता 20 धावा अजूनही बनवायच्या. दिनेश सर देखील येतात. वेलकम दिनेश सर. हो इथे आडव्या बाटण्या ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. किशोर मांजरे यांच्याकडून विकेट साठी 5,555 रुपयाचं कॅश प्राइज असेल, परंतु हा कारनामा करावा लागेल. आणि चौकार आणि षटकारांच्या अटॅकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल विजय एनकर यांच्याकडून. या स्पर्धेनंतर नक्कीच आपण आणखी एक स्पर्धा पाहणार आहोत. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ट्रॉफी येत्या 20 तारखेपासून. आणि फक्त शेवटचे 3 संघ शिल्लक आहेत. ज्या कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल, भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आपण अनिकेत यांच्याशी संपर्क करायचा. 3 संघ शेवटचे शिल्लक आहेत. आणि ज्या कुठल्या संघांना प्रवेश निश्चित करायचा असेल या क्रीडांगणावरती लगेचच 20 तारखेपासून मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे, ब्रदर्स ट्रॉफी. लगेचच आपण आपली नोंदणी करून घ्या. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट, कमालीची गोलंदाजी, बिंदी गेंदबाजी. करण देखील चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर मेगा फायनलचं तिकीट जर जोडायचं असेल त्या अनुषंगाने इथे मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाजीच्या जोलावरती देखील. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 9. ओ मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो क्या बात आहे. थर्ड अटेम्प्ट मध्ये इथे झेल ठिपलाय. शेवटपर्यंत नजर जर चेंडूवरती असेल तर हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल.
बराच वेळ चेंडू हवेत होता आणि तदनंतर मात्र 1 2 3 आणि इथे मात्र थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट. क्षेत्ररक्षक प्रतीकने हा झेल टिपला आणि फलंदाज आधी झालेत बाद. आणि आता मात्र मधाच्या आतमध्ये छोट्या आणि स्ट्राईक एंडला बॅटर आकाश असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 9. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत 18 धावा. 12 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. चला टीम मीटिंग नको, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. दुसऱ्या षटकाच्या नंतर ड्रिंक्स ब्रेक जरूर होईल त्या अनुषंगाने आता मात्र आपण जास्त चर्चा करू नका. 12 मध्ये 18 बनवायच्या. आमचे धनेश आणि निलेश देखील मॅचचा नव्हे तर बैलगाडा शर्यतींचा आनंद घेत आहेत. कारण की आम्हाला नाहीये प्राण्यांवरती अन्याय नकोय. प्राण्यांना पळवण्यापेक्षा माणसांना पळवलं तर बेटर राहील. चला जाऊयात. माझ्या देशानं ही चर्चा होत राहील. 12 मध्ये बनवायच्यात 18 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहित. रोहितचा हा चेंडू ऑफ शिक्षा बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. 12 चेंडू आणि आता मात्र 17चं समीकरण. हे समीकरण मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं. आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो प्रचंड वेग, प्रचंड वेग आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. नितीन होते यष्टांच्या पाठीमागे चांगला त्याचा देखील प्रयत्न राहिला होता बॉलला अडवण्याचा. आणि इथे मात्र हा चेंडू येतोय डॉट. एक डॉट चेंडू इथे मात्र विजयाच्या आशा पल्लवित करतोय मोस संघाच्या. आणि एक डॉट चेंडू इथे मात्र बॅकफुटला नेऊन ठेवतोय मानिवली पाडा या संघाला. जो संघ जिंकेल तो संघ राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित स्वर्गीय श्रावणी स्मृती चषकाच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. ओ बॅटची लिडिंग एज आणि क्षेत्ररक्षक होते शॉट पॉइंटला. आणि इथे मात्र जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवलंय फलंदाज आकाशला. आणि या सामन्याची गोल्डन विकेट्स कॅरी केल्या गोलंदाज रोहितने. फलंदाज होते बाद यशने. दिनेशने झेल टिपला चांगला झेल. आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये 49 धावांची खेळी देखील साकारली होती आकाशने. त्याची विकेट्स इथे मात्र फार महत्वाची या मॅच मध्ये पाहायला मिळाली. सामन्यामध्ये ट्विस्ट. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 10 मध्ये बनवायच्या आहेत 17 धावा. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये देवेंद्र दाखल होतोय. खऱ्या अर्थानं मागील मॅच जिंकली होती. देवेंद्र म्हणत होते की आम्हाला बॅटिंग मिळत नाहीयेत, परंतु आता क्रुशियल मोमेंटला बॅटिंग मिळाले. बऱ्याच स्पर्धा कव्हर असतो आणि आमचे भाचे देखील आहेत. पाहूया आज कसा खेळ खेळतात. अनेक खेळाडूंचा खेळ आतापर्यंत पाहिलाय. तारे सितारे क्रिकेट विश्वातील पाहिलेत. आज आमच्या देवेंद्रला आम्ही पाहतोय कशी फटकेबाजी करेल पाहावं लागेल. कारण की आता 10 मध्ये 17 बनवायचे आहेत. एका षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आले, परंतु रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल. विजय इनकर साहेबांकडून एका षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज मानिवली पाडा या संघासाठी लावण्यात आला. परंतु कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली. षटकारासाठी 500 रुपये जरूर आलेत, परंतु षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल. किशोरजी मांजरे साहेबांकडून देखील कॅश प्राइज आहे. ओ धमाकेदार स्ट्रोक. चुकी झाले. कुशल मोमेंटला पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा दमदार चौकार येतोय देवेंद्रच्या बॅट मधून. आता मात्र जिंकण्याचं समीकरण 8 मध्ये बनवायच्या 13. कुशल मोमेंटला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली चुकी. राहुल होते. चेंडू हाताने अडवणं गरजेचं होतं. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झाला आणि चौकार देखील आला. ओ फटका दमदार आहे, परंतु मिस्टामिक स्ट्रोक आहे.
डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच आपण नेहमीच म्हणतो, परंतु या 2 नावा आल्या आणि आता मात्र 7 मध्ये बनवायच्यात 11. देवेंद्र चांगली फटकेबाजी करतो आणि आता मात्र 7 मध्ये बनवायच्यात 11. चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु समोर देवेंद्र आहे. 7 मध्ये 11 अजूनही बनवायच्यात. ओ इथे मात्र चांगला चेंडू पिच केला आणि आता हा डॉट चेंडू आलाय. 6 मध्ये आता 11 बनवायचे आहेत आणि मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. चला 12th वन आपण लगेचच ड्रिंक्स घेऊन जा आणि तत्पूर्वी आपण शुभ सन्मान करूयात. आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत जोडलेले आमचे साथी समालोचक मित्र राजू जाधव यांचा आपण शुभ सन्मान करूयात. सचिनजी मगर यांना विनंती करेन की आपण शुभ सन्मान करायचा, कारण की आज आमचे रोशन संते सर नव्हते, परंतु लगेचच विनंतीला मान देऊन ते देखील हजर राहिले आणि त्यांचा गोड आवाज आजच्या दिवसामध्ये आपण ऐकलात. कृष्णा कणे सर, रोशन संते नाहीत तर राजू जाधव, आटपटा नाही तो चटपटा सई. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि योगेशजी ठाणगे यांचा देखील आपण सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. आणि एका बाजूला माश देखील ऑन आहे. अंतिम षटकामध्ये 6 मध्ये बनवायच्यात 11. 6 मध्ये 11 बनवायच्या. गोलंदाज तयार. विजय गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिला चेंडू आलाय डॉट. आता 5 मध्ये 11 बनवायच्यात. एक डॉट चेंडू इथे मात्र अशा पल्लवित करतो मोज संघाच्या. इथून मात्र चांगले फटके येतील का हे देखील पाहावं लागेल. 5 मध्ये 11 बनवायच्यात. हो आणखी एक डॉट, आणखी एक डॉट आणि इथे देवेंद्रने स्वतःवरती विश्वास ठेवला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला आणि आता मात्र फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. चार मध्ये 11 बनवायच्यात. स्ट्राईक देवेंद्रने घेतली कारण की 2 चेंडू निर्धाव खेळून काढली आहे. त्या अनुषंगाने माघारी परततोय फलंदाज. छोट्या आउट होतोय आणि आता मात्र 4 मध्ये 11 बनवायच्यात. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये डॅनी. डॅनी सज्ज होतोय. हा चेंडू सोडलाय आणि हा ऑफस्टिकच्या बाहेर वाईडचा इशारा. आता मध्ये 4 मध्ये 10 बनवायच्या. एक चौकार एक षटकार. इथून मात्र मारावा लागेल देवेंद्रला. ओ बॅक ऑफ डॅन चेंडूला पिच केलं. डॅनी स्ट्राईक घेईल का आणि यस. आता मात्र एक फलंदाज स्वतःवरती विश्वास दाखवतोय. 3 मध्ये बनवायच्या 10. सामन्यामध्ये ट्विस्ट. विजय चौधरीची चांगली गोलंदाजी राहिली आहे. सामन्याचं समीकरण आता मात्र महाग होत असताना जरूर विचार केला तर 6 मध्ये 11 बनवायच्या होत्या, परंतु आतापर्यंत एकच धाव वाईटच्या स्वरूपाने गेले होते. त्या अनुषंगाने 3 मध्ये 10 धाबा आता मात्र बनवायच्यात. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या 10 धाबा. 2 मोठे फटके. स्ट्राईक घेतले डॅनीने. जर या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित करायचा असेल तर इथे मात्र हा सामना जिंकावा लागेल. दोन्ही संघ तितक्याच ताकदीने काम करतील यात मात्र शंका नाही. हा चेंडू निर्णायक आहे या षटकातील. डॅनी स्ट्राईक एंडला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विजय चौधरी. जिंकण्यासाठी 3 मध्ये बनवायच्या 10. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव इथे मात्र घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय.
आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 मध्ये 8 बनवायच्यात. एक मोठा फटका मारावा लागेल. फटका दमदार आहे. झेलची संधी. झेल ड्रॉप. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. बॅटर सेफ. नॉट आउट. हो सामन्यामध्ये ट्विस्ट. आणि आता मात्र एका चेंडू मध्ये गोल्डन षटकार. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच सुरू आहे. आता मात्र थंडगार छास देखील आले परंतु सामना गरम झाला. त्या अनुषंगाने आता आपण मॅच कडे लक्ष देऊयात. विजय इनकर साहेबांकडून जर या चेंडूवरती षटकार आला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ओ इथे मात्र हा बॅकफुटला नेणारा चेंडू होता. क्या बात आहे. विजय चौधरीने इथे मात्र हा सामना जिंकून दिला आणि सेलिब्रेशन आपण पाहू शकता. सामना समाप्त झाला आणि इथे मात्र आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजय चौधरीला देऊया. कारण की अंतिम मोमेंटला त्याने सामना टर्न केला आणि आपल्या संघाला जिंकून दिला. विजय आपण या फोटो सेशन नंतर करा प्लीज.